छत्रपतींची लेखी आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण, आणि इथे असलेले सुपुत्र. मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला तर सावित्रीबाई फुलेंमुळे मी लिहायला वाचायला शिकले. मला मताचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला भाषण आणि मोकळं बोलायचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला या रस्त्यावर मोकळं फिरण्याचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला निवडून गेले मी याची सुरुवात कुणामुळे झाली? बाबासाहेबांमुळे. मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते, त्या भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला? बाबासाहेबांनी. वीज तुमच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे, त्याचं नियोजन देशात असलं पाहिजे, हे पहिल्यांदा कोण म्हणलं? प्रत्येक मुला आणि मुलीला 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण पहिल्या टप्प्यात दिलं पाहिजे. हे कुणामुळे मिळालं? काय काय सांगू तुम्हाला. आपण सगळेजण आज जे इथे उभे आहोत, मोकळा श्वास घेतोय, जगतोय, भाषण करतोय, आंदोलन करतोय, हे आंदोलन कुणामुळे तुम्ही मोकळेपणे करू शकता? बाबा. त्यामुळे आज आपल्या आयुष्यात जे जे चांगलं आहे ते परमपूज्य आपले लाडके भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. त्याच्यामुळे त्यांना वंदन करूया आणि त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्यासाठी.